विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 12 इक्वेशन इन वन व्हेरिएबल याचा प्रॅक्टिस सेट 12.1 बघणार आहोत. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे ईच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. डिसाइड वेदर दीज व्हॅल्यूज आर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. आता आपल्याला आता हे इक्वेशन सॉल्व करून घ्यायचं आहे. तर आपण इथे काही व्हॅल्यूज दिलेल्या आहे आणि इथे हे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. आता इथे आपल्याला हे एक्सची किंमत म्हणून ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला इथे टाकायच्या आहेत आणि पुढे सॉल्व करायच्या आहेत. पण आता इथे इक्वल्स टू दिलेला आहे. आता ही जी साईड आहे ती काय झाली, लेफ्ट हँड साईड झाली आणि ही जी साईड आहे ती काय झाली, राईट हँड साईड झाली. तर मग आता आपण काय करूया, एक एक व्हॅल्यू जी आहे ती एक्सला टाकून घेऊया. आता फर्स्टची व्हॅल्यू आहे पुट x इक्वल्स टू -1 LHS इक्वल टू x -4. LHS काय आपला x -4 आहे. मग आपल्याला हा -1 इथे एक्सच्या जागेवरती घ्यायचा, -1 आणि हा -4. आता मायनस मायनस दोघं काय होतील, प्लस होतील. LHS इक्वल्स टू इथे प्लस केल्यानंतर इथे 5 येतात, बट इथे मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागेल म्हणून इथे किती आन्सर आलं आपलं -5. आणि आपली RHS काय आहे, इथे +3 आहे. तर मग आपल्या इथे लेफ्ट हँड साईड अँड इक्वल्स टू राईट हँड साईड ह्या दोघी मॅच होत नाही, म्हणजे सेम नंबर आलेला नाही आहे. तर मग आपण इथे काय लिहिणार आहे, LHS इज नॉट इक्वल टू RHS. ठीक आहे, इथे मग इज नॉट द सोल्युशन. ठीक आहे, आता आपण इथे सेकंड व्हॅल्यू घेऊया. पुट x इक्वल टू 7. ठीक आहे, मग LHS किती आहे आपला, LHS इक्वल टू x -4 आहे. ठीक आहे, मग इथे 7 -4, 7मधून 4 गेल्यावर किती उरतात, LHS इक्वल्स टू 3. ठीक आहे, म्हणजे आपला राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड काय आली, सेम आली. मग इथे आन्सर येईल आपलं RHS इक्वल्स टू 3. मग LHS इक्वल्स टू RHS. ठीक आहे, म्हणजे इक्वल आहेत. मग इज द सोल्युशन, दिस इज द सोल्युशन. ठीक आहे, आता थर्ड व्हॅल्यू घेऊया आपण. इथे येते पुट x इक्वल्स टू -7. सॉरी, LHS किती आहे आपला, x -4. इथे येईल एक्सची व्हॅल्यू काय येते आपली -7 आणि -4. ठीक आहे, मग इथे येईल LHS. आता हे दोघं मायनस मायनस आहे, तर मग यांची काय होणार आहे, प्लस होणार आहे. 7 + 4 11 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं तर इथे -11 येतात. मग देअरफॉर राईट हँड साईड जी आहे आपली ती किती आहे, 3. तर हे मॅच होत नाही आहे म्हणून इथे येईल देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. ठीक आहे, इज नॉट द सोल्युशन. समजलं तर मग काय, सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे 9m इक्वल्स टू 81, m इक्वल्स टू 3, 9 and -3. आपल्याला ह्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आता आपल्याला याचा LHS किती आहे 9m आणि RHS किती आहे 81 आहे. मग आपण काय करूया, आधी इथे mची व्हॅल्यू घेऊया. पुट m इक्वल्स टू 3. मग इथे काय येईल आपली LHS किती आहे, LHS इक्वल्स टू 9m. ठीक आहे, मग आता 9 म्हणजे 9 इंटू mची व्हॅल्यू आली 3. तर मग 9 3 किती येतात, LHS किती आला आपला 27 येतो. ठीक आहे, मग देअरफॉर RHS किती आहे, RHS आहे आपला 81.
मग इथे LHS इज नॉट इक्वल्स टू RHS, हे दोघं मॅच होत नाही आहे. मग इथे काय येईल, इज नॉट द सोल्युशन. ठीक आहे. सेकंड घेऊया आपण. पुट M इक्वल्स टू 9. LHS किती आहे आपला, 9 आहे. मग इथे काय येईल, 9m इंटू 9, 9 इंटू 9. मग LHS इक्वल टू 9 9 81. देअरफॉर RHS इक्वल्स टू 81. देअरफॉर LHS इज इक्वल्स टू RHS. मग इथे येईल, इट इज द सोल्युशन. ठीक आहे. थर्ड वन आहे, पुट M इक्वल्स टू -3. LHS इक्वल्स टू 9m 9 इंटू 3. ठीक आहे. मग LHS किती येतो आपल्याला, हा -3 येईल. LHS इक्वल्स टू 27. इथे मल्टिप्लाय होताना हा नंबर चेंज होऊन जातो. मग इथे येईल, देअरफॉर RHS इक्वल्स टू 81. देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. इट इज नॉट द सोल्युशन. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे, 2a + 4 इक्वल्स टू 0, a इक्वल्स टू 2, -2 and 1. ठीक आहे. तर मग आता आपण काय करूया, हे एची व्हॅल्यू इथे घेऊया. आता पुट a इक्वल्स टू 2. आपल्या LHS काय आहे, 2a + 4. RHS काय आहे आपला, 0. मग LHS इक्वल्स टू 2a + 4. आता इथे मल्टिप्लाय येतं. मग इथे 2 इंटू 2 + 4. इथे आन्सर येईल, हे 2 2 4 + 4. आन्सर येईल आपलं LHS 8 येतो. देअरफॉर RHS आपला आहे 0. देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. मग इथे इट इज नॉट द सोल्युशन. आलं लक्षात. सेकंड आहे आता, पुट इक्वल्स टू -2. LHS किती आहे आपला, 2a + 4. ते येईल 2 इंटू -2 + 4. इथे येईल -4 + 4. ठीक आहे. मग इथे येईल LHS. आता सेम व्हॅल्यू आहे, साईन चेंज आहे, प्लस मायनस इथे मायनसच होईल. आहे LHS 0 आला. देअरफॉर RHS इक्वल्स टू 0. दोघं सेम येतात म्हणून इथे LHS इक्वल्स टू RHS. इट इज द सोल्युशन. ठीक आहे. आता थर्ड व्हॅल्यू घेऊया आपण. पुट a इक्वल्स टू 1. LHS इक्वल्स टू 2. हे +4. इथे 2 इंटू 1 + 4. इथे येते आपली व्हॅल्यू 2 1 = 2 + 4 = 6. LHS इक्वल्स टू 6 येते. मग देअरफॉर RHS किती आहे आपला, 0. मग LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. इज नॉट द सोल्युशन. समजलं, इझी आहे ना. आता 4 नंबरचं एक्झाम्पल आहे, 3 - y इक्वल्स टू 4. yची व्हॅल्यू आहे -1 1 and 2. ठीक आहे. आता आपल्याला इथे घ्यायचं आपलं पुट y इक्वल्स टू -1. LHS किती आहे आपला, 3 - y. RHS आहे 4. 3 - y
मग आता आपली वायची व्हॅल्यू काय येते 3 मायनस 1. ठीक आहे. मग हे मायनस मायनस दोघं काय होणार आहे प्लस. मग इथे येईल 4. ठीक आहे. इथे 4 आहे, इथे 4 आहे. RHS किती आहे आपला 4 आहे. म्हणून देअरफॉर LHS इक्वल्स टू RHS. ठीक आहे. इज द सोल्युशन. ठीक आहे. सेकंड आहे आता पुट y इक्वल्स टू 1, LHS इक्वल्स टू 3 मायनस y. ते 3 मायनस 1. इथे येईल LHS इक्वल्स टू 2. मग देअरफॉर RHS किती आहे आपला 4 आहे. मग इथे काय तर देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. इज नॉट द सोल्युशन. Put y equals to 2, LHS equals to 3 minus y. ते 3 मायनस 2 येईल. ठीक आहे. LHS किती येतो मग आपला 1. मग RHS किती आहे आपला 4. देअरफॉर LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. इज नॉट द सोल्युशन. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.